हा हा ते टाकतो. अच्छा तू टाकलं. हा मग ते जॉईन करतील. तुला कमी दिलं का म्हणे माझं दिलं ना मी तुला सांगून कशाला त्यांच्याकडनं अपेक्षा केलं पहिला प्रश्न एक्स्ट्रा नाहीच आहे साधं विश करण्याची अपेक्षा आहे नको आज त्यांच्या बरोबर येणार तर कसे बोलले तरी का नाही ते 4 वेळा फोन केला तुम्ही कसे जाणार आहे हा हॅलो काल हॅलो म्हणे हॅलो 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 काय म्हणे? नाही मग आमिर कशा नाही म्हणे त्याचा टोमला सुरुवात करायची. हो ओके. आजच्या आपल्या शेवटच्या सेशनसाठी जे डेव्हलपर्स आलेत त्यांच्या फर्मचं नाव आहे इका बिल्डकॉन ग्रुप आणि त्यांचे CMD मॅनेजिंग व्यवस्थापकीय संचालक श्री संजय कुंभरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. संजय सरांचं आपण जोरदार स्वागत करूया. मी कुठे ते पासिंग सर महेंद्र सरांना विनंती करेल की आपण संजय सरांचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. सर प्लीज. थँक्यू सर. सर आपलं या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. मी ॲडव्होकेट रवींद्र वाशिवले, CMD मेरिट, माझ्यावर आर्किटेक्ट करण मेहर, संस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी गुंडरे सर, संस्थेचे खजिनदार श्री देशपांडे सर आणि सर्व फेडरेशनचे सभासद. सर्वप्रथम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपण संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला अवॉर्ड होईल, चांगली ऑफर मिळावी आणि आपण संस्थेचं काम करावं रिडेव्हलपमेंटचं अशी आपल्याला आत्ताच ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. त्यानंतर शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो आपल्याकडे इथं सर्व सोसायटीज आणि अपार्टमेंट फॉर्म आहेत. काही नाही इथं या ठिकाणी. त्यानंतर प्रायव्हेट डिमार्केशन या ठिकाणी झालेलं आहे. आपण जे काय फॉलो करतोय तो गव्हर्नमेंटचा GR फॉलो करतोय, सेक्शन 79A फॉलो करतोय, त्या पद्धतीनेच आपण चाललोय. त्यामुळे इथं ऍज अ डेव्हलपर म्हणून तुम्ही
राहा की इथं काही लिगल किंवा काही बाकीचे हर्डल्स येणार नाहीयेत. त्यानंतर टेंडर आपल्याला दिले, टेंडर पूर्णपणे वाचायचंय आपण आणि त्या पद्धतीने वाचून प्रत्येक टेंडरच्या पेजवरती आपण सही आणि स्टॅम्प मारायचा आणि मगच ते सबमिट करायचंय. सबमिट करताना EMD आपण कंपल्सरी द्यायचा आहे टेंडर बरोबर. नंतर देईल किंवा बँक बंद झाली किंवा संडे होता, सुट्टी होती बँकेला, असं काही चालणार नाहीये. त्याच्या आपल्याला EMD द्यायचा आहे. टेंडरमध्ये कुठलीही क्लॉज किंवा कुठलाही पॉइंट हा ओपन ठेवायचा नाही. ओपन टू बी डिस्कस किंवा टू बी डिस्कस वगैरे असं टाकून नंतर भरून देतो, चर्चा करतो सोसायटीशी, असं काही चालणार नाही. पूर्ण टेंडर मधले सगळे क्लॉजेस आपण भरून द्यायचे. कुठलं स्पेसिफिकेशन अम्युनिटीज याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर त्याच्यावरती काट मारून त्याच्याऐवजी ऑप्शनल तुम्ही त्याच्यामध्ये जर करेक्शन केलं तरी चालेल. पण तुमचा काही डेव्हलपरचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, टेलर मेड फॉर्मॅट असतो, मग ते टेंडर वाचत नाही. तर तसं काही न करता आपण टेंडर वाचा आणि त्याच्यामध्ये काही बदल असेल तर ते सुचवा, म्हणजे आम्हाला कंपॅरिझनला सोपं जाईल. आणि टेंडर भरताना काहीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर मदत लागली, काही त्याच्यामध्ये अडचण आली, तर ऍज अ फेडरेशन म्हणून सर्वजण या तुम्हाला मदत करतील आणि ऍज अ PMC म्हणून मेरिट तुम्हाला शेवटपर्यंत मदत करत. कृपया आपण टेंडर हे व्यवस्थित वाचून अप टू डेट विथ नमुन्यामध्ये सबमिट करावं विथ EMD आणि वेळेत सबमिट करावं आणि आपल्याला काम मिळावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या आर्किटेक्ट करण मेहर यांना विनंती करेल की आपण ब्रीफ मध्ये सरांना प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊया आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. प्रतीक नगरचा प्रोजेक्ट आहे, त्याचं लेआउट आहे. त्याच्यात का मेन रोड आहे, ओल्ड रोड मधून आपण जेव्हा इथून आत येतो तेव्हा हे सगळ्या वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगची एक सोसायटी आहे. ही बिल्डिंग नंबर 1 चा अपार्टमेंट कॉन्डोमिनियम आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 A1, A2 याप्रमाणे सोसायटीज आहेत. तर हा लेआउट बनला, याचं जेव्हा सब डिव्हिजन झालं तेव्हा 3 पार्ट A2 चा होता. दुसरा पार्ट ही बाहेर बिल्डिंग आहे, प्रतीक अपार्टमेंट सोसायटी म्हणून आहे. ती या आताच्या प्रपोजल जो आपण रिडेव्हलपमेंटला आलोय पुढं, ती सोसायटी आपल्या सोबत नाही प्रपोजल मध्ये. आणि नंतर हा उर्वरित म्हणजे असे 3 भाग, 10 गुंठ्याचा एक प्लॉट इथला, 20 गुंठ्याचा एक प्लॉट इथला आणि एक जवळजवळ 113 गुंठ्याचा प्लॉट हा. आता हा जो 113 गुंठ्याचा प्लॉट होता त्याच्यावरती ULC अप्लाइड होतं त्या काळी. सो सरप्लस होती ती लँड, त्यामुळे ती ULC अप्लाइड होती. म्हणजे आता तुम्हाला वर्किंग करताना ते लक्षात ठेवून आता ULC चे प्रिव्हेलिंग चार्जेस जे काही भरायचे आहेत ते तुम्हाला वर्किंग करून तुम्हाला ऑफर प्रपोज करायची. नंतर जसं मी शेप सांगितला आत्ताच्या प्रपोजलचा, तो असा काहीतरी येतोय. डेव्हलपमेंट प्लॅनवरती मार्क केले आपण, ज्याच्या का एका साईडने आता पूर्ण नाला चाललाय आणि त्या नाल्याच्या ट्रेंचिंग मध्ये कुठं प्लॉट जातोय का हे आपण स्टडी केलं तर असं काही होत नाही. प्रायमूव्हच्या नकाशावरती आपण प्लॉट सुपर इम्पोज करून बघितलं तर असं काही आजच्या घडीला तरी होत नाहीये. नंतर प्लॉट हा TOD झोन मध्ये फुल्ली येतोय, पार्टली वगैरे नाही. सो आपल्याला त्याचं फुल कन्सिडरेशन जे काही TODचे FSI लागू आहे, TODचे जेवढी नियमावली लागू आहे त्याप्रमाणे आपल्याला पकडावं लागणार आहे सगळं. नंतर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जी NOC लागणार आहे त्याला हाईट रेस्ट्रिक्शन्स आपल्याला जे काही ऍप्लिकेबल असतील तर 12 फ्लोअर्स पर्यंत विदाउट NOC वर्किंग आहे इथं, आणि 12 फ्लोअर्स पेक्षा वरती जर जायचं असेल तर तुम्हाला NOC घ्यावी लागेल इथं. आता इथे गव्हर्निंग बॉडीज कशा आहेत तर एक जे बिल्डिंग्स आहेत त्यांची एक सोसायटी आहे प्रत्येक बिल्डिंगची, आणि जी कॉमन एरियाज आहेत हे फेडरेशनच्या ताब्यात कन्वे झालेले आहेत. तर फेडरेशनच्या ताब्यात एक 25R कन्व्हेड आहे आणि मग प्रपोर्शनेटली वेगवेगळे जसे जसे बिल्डिंगचे त्यांचे बिल्टअप एरियाज तसे तसे कन्वे झालेले आहेत. आता तुम्ही जर जुना सँक्शन प्लॅन काढून बघितला तर त्याच्यात 13,537 इतका एरिया दिसेल तुम्हाला. आता प्रॉपर्टी कार्ड जर यांचे टॅली करून बघितले सगळ्यांचे तर ते 13,317चे सगळ्यांचे प्रॉपर्टी कार्ड आहेत. आता जेव्हा आपण फिजिकली मेजर केलं प्रायव्हेट डिमार्केशन, त्या प्रायव्हेट डिमार्केशन मध्ये आपल्याला सापडले की 13,335, म्हणजे जी भीती असती की नाल्याच्या बाजूचा प्लॉट आहे हा नाल्यात जाऊ शकतो तसं काही इथं घडलेलं नाहीये. सो आपल्याला पूर्ण प्लॉट भेटतोय जागेवरती, त्याप्रमाणे आपल्याला वर्किंग करायचं. म्हणजे बट ऑफिस आपण मिनिमम वरतीच वर्किंग करणार आहे, पण प्लॉट जास्त भरतोय असं फक्त सांगायचं होतं यातून. नंतर आपल्याकडे ह्याच्यात सोसायटीमध्ये 5 टायपॉलॉजीज आहेत जवळजवळ, ज्याच्यात का फ्लॅटला अटॅच टेरेस,
शॉप प्रोफेशनल ऑफिसेस आहेत, प्रोफेशनल ऑफिसेसला अटॅच टेरेसेस आहेत, शॉप्स आहेत, शॉप्स मध्ये लॉफ्ट्स आहेत, बेसमेंट आहे, आपण जिथे बसलो ते एक बेसमेंट आणि 1 नंबर बिल्डिंगच्या खाली एक बेसमेंट आहे, असे 2 बेसमेंट्स आहेत. असे सगळे एरिया आपण टेंडर मध्ये टाकून दिलेले आहेत. आता ऑफर जी जनरेट करायची हे सगळे 100% पकडूनच ऑफर जनरेट करायची एक्सपेक्टेड, जसं आपण करतो ना टेरेस वरती मी 50% धरणार आणि मग त्याच्या वरती व्हॉट एव्हर ऑफरवर मी 75% धरणार, असं काही करायचं नाही. जे आहे ते 100% धरून त्याच्यावरती ऑफर येणं आपल्याला अपेक्षित आहे. तर असं काहीतरी इथलं सिनारिओ आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा सर. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. माझं इतकं चांगलं स्वागत तुम्ही केलं. अर्थात प्रतीकनगर मध्ये माझ्या खूप जुन्या आठवणी. पहिलं आमच्या वडिलांचं कन्स्ट्रक्शनचं ऑफिस, पण तरी पण मी मानतो खूप बरं वाटलं प्रतीकनगर मध्ये आल्यानंतर. आपलं आता ह्या सगळ्या प्रपोजल जे आपण बघितलं सगळ्या गोष्टी, त्यामध्ये फक्त ती A2 ची आणि 1 बिल्डिंगच्या मध्ये फक्त ती सबडिवाइड प्लॉट आहे ना तो बेसिकली. सो इट इज नॉट पार्ट ऑफ द सबडिव्हिजन वेगळाच प्लॉट आहे. आणि ULC ऑर्डर आपण शेअर करू शकता की सॉफ्ट कॉपी तुम्हाला. हा, त्यामध्ये ULC मध्ये काय ULC ऑर्डर मध्ये मेन्शन केलं असतं की सेक्शन 20 खाली केलं असेल ते बरोबर. त्यामध्ये काय गव्हर्नमेंटला जो कंपाऊंड द्यायचा असो फ्लॅट्स वगैरे, ते फक्त आपल्याला एकदा व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. 220 टेनामेंट्स परमिसिबल होते, त्यात हा. 22 टेनामेंट्स हे गव्हर्नमेंटला देणं अपेक्षित होतं, जे का दिले गेलेले आहेत. बरं बरं बरं, ठीक आहे. मग तोच एक फक्त एक ह्यात भाग बघायचा असतो. बाकी तर आम्ही कोथरूड मध्येच काम केलेलं आहे, त्यामुळे काय मला कोथरूड बद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या, जसं जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तेवढ्याच गोष्टी मला माहिती आहेत. कोथरूडकरांना काय लागतं आणि काय नाही, आणि काय वे ऑफ थिंकिंग असतं. आता गेले बऱ्याच 10-12 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच हाय एंड बिल्डिंग कोथरूडमध्ये केलेल्या आहेत. आपली एका ही बिल्डिंग सगळ्यांना कोथरूडमध्ये सगळ्यात हायएस्ट बिल्डिंग आपण 22 फ्लोअरची कॉन्सेप्ट सुरू केली ती. आता एलिटास नावाची बिल्डिंग चालू आहे आम्ही चांदणी चौकात. आणि हे आम्ही काम करत असताना मी, अंकुश अब्बे साहेब, व्यंकटेश बिडकर, आम्ही दोघं मिळून हे काम करणार आहे बेसिकली. व्यंकटेश बिडकर बद्दल सांगायचं म्हटलं तर ते आपल्याला सगळ्यांना बहुतेक परिचित आहेत. आणि त्यांनी पण कोथरूडमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं पण आहे. एरवणे सेंट्रल हा एक प्रोजेक्ट आहे, स्कायडेल आहे. तर आपल्याला इथे हे कोथरूडचं एक नवीन लँडमार्क कसं आपल्याला तयार करता येईल, माझा प्रयत्न तोच असतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. पण त्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण करत असायचं. आम्ही आता एलिटास, आता म्हणलं प्रतीकनगर इथं आपलं जुनं ऑफिस सुद्धा होतं, तर आमची वेगळीच नाव या प्रतीकनगर बरोबर जुळलेली आहे. तर इथं ह्या पुण्यामधला कसा बेस्ट पॉसिबल प्रोजेक्ट करता येईल. मी स्वतः BE सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय COP मधनं, मास्टर्स कन्स्ट्रक्शन मध्ये. आमचे अंकुश अजवे साहेब पण ही पर्सन. म्हणजे आम्ही फक्त गणित मांडणारे बिल्डर नाहीये आम्ही. वी आर इंजिनियर्स. आणि प्रत्येक टेक्निकल डेटा आम्ही व्हेरीफाय करतो. त्या टेक्निकल डेटानुसार आम्ही सगळं काम करू इच्छितो. आणि कसं आहे, प्रत्येक गोष्टीची आता आमचे करंट एक्झिस्टिंग प्रोजेक्ट चालूच आहेत, त्यामुळे इथले सेलिंग रेट्स, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, आमचे प्रोजेक्ट पण तुम्हाला बघायला आपण नंतर जाऊच आपण. तर आमचं एक नो कॉम्प्रोमाइज मोड असतं, कारण घर माणूस काय रोज उठून घेत नाही. आज त्याला एखादा शर्ट घेतला तर वर्षाभराने तो बदलणारच आहे, त्यामुळे त्यात जास्त काही विचार केला नाही तरी चालतो. पण घर म्हणजे कसं आहे, शक्यतो माणूस कधी बदलत नाहीच. त्याची फॅमिली मोठी झाली तर तो कुठं फॅमिलीचा एक पार्ट दुसरीकडे स्थलांतरित होतो. तर घराची आपल्यासाठी एक जो भावना जी असते किंवा ज्या गोष्टी असतात ती परपेच्युअलच असते. त्यामुळे प्रोजेक्टचं डिझाईन, प्रोजेक्टचं एक्झिक्युशन, ठीक आहे, आज इथले काय पार्किंगचे काय विषय असतील, सगळ्या गोष्टी आता मी येताना बघितल्या सगळ्या गोष्टी. तर ह्या आपल्या पुण्यामध्ये कसं एक नंबर, त्यामध्ये थोडा आमचा खर्च वाढला तरी आम्ही खर्च करायला संकोच करतच नाही. तुम्ही आमचे एका जरी बघितलं असेल किंवा एलिटास, कोथरूडमध्ये एवढे स्पेसिफिकेशन कोणीच देत नाही. पण आम्ही सांगतो ना, आम्ही ते आकड्यांच्या पुढे काम करणारे लोक आहोत. तर आपल्या इथे कोथरूडमध्ये एक चांगलं लँडमार्क तयार करायच्या हिशोबाने आम्ही काम, एक्झिस्टिंग प्रोजेक्ट पण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतीलच. आणि आमचं इतकं ट्रान्सपरंटली काम असेल की सेलिंग काय असेल, कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय असेल, आमचं सगळं हायराइज ERP वरती आपलं काम असतं. सगळा डेटा ऑनलाईन असतो. म्हणजे ₹1 बँकेत अकाउंटमध्ये आला आणि ₹1 कुणाला गेला, कुणाचे किती ड्यूज आहेत, हे सगळं लाईव्ह मॉनिटरिंग पण सगळं आपल्याला करता येतं. कारण
याच्यामध्ये काय आहे, आपल्याला काय लपाछपीचा कार्यक्रम काय करायचाच नाहीये. जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर त्या काम करण्यासाठी जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत, त्याचे जे काही एस्टिमेट्स आहेत, ते जे काही रेट्स आहेत, हे मार्केटमध्ये सगळ्यांना सगळं उपलब्धच आहेत. कुठला फ्लॅट किती अमाऊंटला पण विकला जातो. त्यामुळं आपल्या लोकांनी बऱ्यापैकी हा सगळा अभ्यास आपण सगळ्यांनी केलेला असेलच. वासुदेव सरांचं गायडन्स तुम्हाला आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण मी इकडे 3 वर्षापूर्वी एकदा आलो होतो प्रतीकनगरमध्येच. त्यावेळेस ते असं आता मला आठवत नाही, मी 2-4 कमिटीला आपल्या त्या मागच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो. त्यावेळेस ते म्हणते ऑफर म्हणतं पहिला बेसिक एक ढाचा जो असो सोसायटीचा डेव्हलपमेंटला जाण्यासाठी, तो पहिला आपला पूर्ण व्हायला पाहिजे. त्यावेळेस मला वाटतं खूप इनिशियल स्टेज होती त्यामध्ये. त्यावेळेस फेडरेशन झालं होतं मला वाटतं, पण काही कन्व्हेन्स, रिलेव्हंटचा ठराव, कमिटी, ह्या सगळ्या गोष्टी आहेस ना ग्रुपमध्ये प्रतीक नगरच्या? वाशिले साहेबांनी त्यांना अपॉइंट केल्यामुळे तुमचं हे सगळं काम सुटसुटीत होणारच. कारण त्यांनी सगळ्या गोष्टी बाकी इतर ठिकाणी ते काम करत असतात. आणि बऱ्यापैकी आपलं ऑर्गनाइज स्ट्रक्चर नाव युअर 100% रिलेव्हंट रेडी. त्याच्यामध्ये आम्ही सगळं टेंडर डॉक्युमेंट पण तुमचं बघितलं. त्यात सगळ्या बिल्डिंगच्या पण आपल्याकडे सगळ्यांच्या एनओसीज आहेत. आणि काय एखादं चांगलं जर काम करायचं असेल तर मला वाटत नाही कुणाची ना असते. कोथरूडमध्ये पण आम्ही एक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आमचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला फाईल केली आहे. पीएमसी मध्ये प्लॅन सँक्शन झालं, तिथं पण आम्ही असंच केलं. एक 4 सोसायटीजला एकत्र करून आम्ही तिथे प्रोजेक्ट करतो. अडून 3.5 लाख फुटाचा डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तो कोथरूड मधला. जर असे एकत्र आले तरच चांगलं काहीतरी होऊ शकतं. नाही तर पार्किंग बसत नाहीत, अम्युनिटीज बसत नाहीत आणि एफएसआय तर कन्झ्युम होतच नाही त्याहून. त्यामुळे अशा पद्धतीने हे क्लस्टर डेव्हलपमेंट आणि योगायोगाने आपला प्लॉट साईज पण चांगली. इथं नक्कीच माझी आशा आहे की इथं प्रतिनगर मधले पुण्यामधलं हे सगळ्यात एक आयडियल लँडमार्क रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होईल. त्यासाठी जे काय लागेल, अरे जे काय गोष्टी कराव्या लागतात हे 100% आम्ही 100% त्यात राहतील. नो कॉम्प्रोमाइज आमची भूमिका राहील. कसं इथं चांगला प्रोजेक्ट करता येईल त्या पद्धतीने आपण इथे पुढे जाणार आहोत. आणि आपलं टेंडर डॉक्युमेंट आम्ही स्टडी केलेलंच आहे. त्यात ह्या फक्त ते एकच फक्त त्यातलं फक्त मधला जो प्लॉट आहे तेवढाच फक्त हे बेसिकली नाव नॉट रेडी. बेसिक भविष्यात येतील नाही येतील तो विषय वेगळा राहील. पण तो एक जर तो तेवढाच फक्त एक स्पॉट आपल्या येतं राहिला, बाकी सगळं आपण कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळं टेंडर संच पण मी वाचला. त्यात कंडिशन्स वगैरे सगळ्या गोष्टी कसे ग्राहकांची काळजी घेता येईल ते बऱ्यापैकी या सगळ्यात घेतलेल्या आहेत. यात काही स्पेसिफिकेशन पण मेन्शन केलेले आहेत. याच्यापेक्षा जर आणखी काही चांगलं देत येत असेल ते आम्ही यात मेन्शन करू. आणि इथे चांगल्या पुण्यातला एक आयडियल प्रोजेक्ट निर्माण होईल अशा पद्धतीने आपण काम करू. आणि आपण अशा पद्धतीने पुढे जाता येईल आपल्याला. मला सगळ्यांना तुम्ही आमंत्रित केलं, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद वाटतो. खूप छान वाटलं मला प्रतिनगरला आल्यानंतर. 10-15 वर्षानंतर मी येत असेल इथं मध्ये. तर आपण करूया इथे चांगले सगळे जुनियर्स मेंबर आहेत, सगळे आपले इथून संबंधातलेच लोक आहेत. आणि एक काम करायला इथे कम्फर्ट आहे बेसिकली, की आपली लोक असेल ते एक वेगळी भावना आपल्या मनात असते आणि त्या भावनांनी नक्कीच चांगलं काम होतं. तर अशा प्रकारे करूया. आणि कोथरूडमध्ये मी इथंच राहतोय, इथंच वाढलोय आणि इथेच थांबायचंय. माझ्यासाठी हे काही आकडेपोट नाहीये बेसिकली. हे माझ्यासाठी एक माझं एक आपण म्हणतो की कोथरूडमध्येच मी राहतो आणि हे आपलं एक चांगलं आयडियल लँडमार्क आपल्याला करता येईल. त्या पद्धतीने आम्ही या प्रोजेक्टकडे बघू. आणि काही प्रश्न तुम्हाला असेल तर आपण विचारू शकतो. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. येस सर. हॅलो सर, आताच तुम्ही म्हटले इका ग्रुप आणि व्यंकटेश हे तुम्ही जॉईंट पार्टनर्स आहे, राईट? तर मला एक विचारायचं होतं, तुम्ही असं पार्टनरशिप मध्ये किती प्रोजेक्ट्स केले असे आणि इका म्हणून किती प्रोजेक्ट केले झाले? एकामध्ये आमचे बेसिकली कसं असतं, रिअल इस्टेट लाईन मध्ये प्रोजेक्ट वाईज फर्म्स असतात. प्रोजेक्ट संपला की त्या फर्म्स आपण कधी कधी मर्ज करतो, कधी हे करतो. कोथरूडमध्ये आतापर्यंत आमचे 10 ते 12 प्रोजेक्ट झालेले आहेत. प्लस व्यंकटेशचे जवळजवळ 30 प्रोजेक्ट झालेले आहेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचा कुठलाही इश्यू येणार नाही याची पूर्णपणे खातरजमा करूनच आपण त्या गोष्टी पुढे जाणार आहोत. जर नंबर ऑफ प्रोजेक्ट जर तुम्ही बघितलं तर आपण व्हिजिट करणारच आहात, त्यात आपल्या सगळ्या कळून पण जातील सगळ्या. सर दिस कॉम्बिनेशन इज द आयडियल कॉम्बिनेशन ऑफ हॅव्हिंग अ कोथरूड एक्सपिरियन्स ऑल्सो प्लस हॅव्हिंग अ टेक्निकल अँड फायनान्शियल केपेबिलिटी टू एक्झिक्यूट दिस प्रोजेक्ट. आता बेसिकली असं ते आहेत,
तर आता तुम्ही हे प्रत्येकाला ॲज अ होल अँड सोल प्रोजेक्ट जर तुम्ही घेतलं, ठीक आहे, मग याच्यावरती एका ग्रुपच काम करा का व्यंकटेशच्या पार्टनरच तुम्ही घेणार असं, म्हणजे कसं आहे त्याच्यावर? आमच्या दोघांची फर्म असेल ती basically. दोघांची फर्म असेल आणि दोघांची पार्टनरशिप फर्म असेल Yes, आणि याच्यामध्ये इन केस फ्युचर मध्ये मेंटेनन्स वगैरे काय जे काय असतं ते सगळं दोघं एकत्रच बघणार का कसं असणार ते? एकत्रच करणार आम्ही. एकत्र असणार जे काय असेल ते इट विल बी अ सिंगल एंटिटी. सिंगल एंटिटी. येस येस. हा प्रश्न असा नाही होतं कारण की मी याचं नाव फक्त इका नाव दिलं होतं इथे कोण काय झालं, हे टेंडर नोटीस मला खूप उशिरा मिळाली आणि आमचं बेसिक जास्त डिस्कस झालेलं आहे. म्हटलं मग आता काय, आता हे ह्या टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्या करायला काही जास्त दिवस लागत नाही. पण आता उशिरा टेंडर नोटीस कळाल्यामुळे आपण ते ह्या केलं. नंतर आपण जो बिड जे सबमिट करणार त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्या क्लिअर केलेल्या असतात. आतापर्यंत किती रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत, आणि त्याच्याच संदर्भात अजून एक प्रश्न की त्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये कुठे काही स्टॅग्नंट झाल्याचं किंवा कुठेतरी काम थांबल्याचं काही आहे का संदर्भ? आम्ही आता एक रिडेव्हलपमेंट आम्ही वर्कआउट केलेला आहे. आता आम्ही त्याचा आता प्लॅन सँक्शन झालाय. त्यामध्ये आम्ही काय केलंय, 3 सोसायटी आणि एक प्लॉट असं अमलगमेंट करून आम्ही त्या गोष्टी केल्या. त्यामध्ये चॅलेंजेस असं होतं, आता तुमचं पण फेडरेशन आहे, तुमच्या 12 त्यात 4 वेगवेगळ्या सोसायटीज होत्या. पण कसं आहे, जर ते सगळे एकत्र आले तरच ते डेव्हलपमेंट शक्य होतं किंवा चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. तर असं आम्ही एकमेकाला कन्व्हिन्स करताना ते चॅलेंजेस आम्हाला 100% आले त्याच्यामध्ये. पण सगळ्यांनी नंतर आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की सगळ्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळे प्रेझेंटेशन झाले की असं एकत्र आल्याने असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल. आणि फॉर्च्युनेटली वी वर एबल टू ऑल ऑफ देम. टोटल तिथे 87 मेंबर्स होते 4 सोसायटीमध्ये वेगवेगळे. हे सगळे एकत्र आम्ही एक्झिक्यूट केले. प्लॅन सँक्शन झाला. आता मध्ये 1-2 महिने इलेक्शन असते कमिटी कमिटी झालेली आहे. तिला अप्लाय केलं होतं पण तिथे एक कमिटी बसलेली आहे. वी आर जस्ट वेटिंग फॉर दिस एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. पुढे प्रोजेक्ट आहे. मला डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बरेच आले होते, पण असे 5-10 गुंठेचे असे प्लॉट्स असायचे, 12 गुंठ्याचे असायचे. त्यामध्ये काय 3 मजलीची बिल्डिंग 4-7 मजली एवढा फक्त फरक होणार होता. मजले न वाढता काहीतरी व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. त्यामुळे मी या सगळ्या सोयीला एकत्र केलं. त्याशिवाय ते चांगला प्रोडक्ट तयारच होऊ शकत नाही. ते सगळे लोक फॉर्च्युनेटली तयार झाली आणि तयार होऊन आम्ही आता ते प्रोजेक्ट, आता आमचं PMC ला प्लॅन सँक्शन होऊन आता वी आर वेटिंग फॉर AC. वी मे एक्सपेक्ट नेक्स्ट 3 months फॉर AC टू गेट क्लिअर्ड. आणि AC झालं की ते प्रोजेक्ट सुरू होऊ शकेल. सोसायटीचं नाव किंवा काही संदर्भ करू शकेल किंवा मग पुढच्या स्टेजला आम्हाला तिथे भेटता येईल का? कुशल सोसायटी, नंतर ऋषभ हेरिटेज सोसायटीची नाव आहेत ती. हॅलो, आमच्या सोसायटीमध्ये एक प्रश्न होता की कुशल पार्क मध्ये काहीतरी 2-3 लोकांमुळे तो प्रोजेक्ट अडकलाय किंवा काय असं आमच्या कानावर आलं होतं. त्याचं क्लिअरिफिकेशन दिलं तर बरं होईल. आता कुशल पार्क हा प्रोजेक्ट जो आहे ना, बेसिकली आमचे अग्रीमेंट रजिस्टर झाले, सगळे झाले आणि आम्ही आता कामाला सुरुवातच सँक्शनिंगचं काम आमचं सुरुवातच होतं. त्यातून 1-2 मेंबर आले, नाही ऑफर खूप कमी आहे. आता त्यांनी तुमची ऑफर आम्हाला खूप कमी आहे. माझं अग्रीमेंट रजिस्टर होऊन मला एंटरटेन करायचे, मला काहीच रिक्वायरमेंट नव्हती. मी म्हटलं अरे बरं ठीक आहे, तुला वाटतं का ऑफर कमी? मी कमिटी मेंबर्सला बोलवलं, म्हटलं हे जे मेंबर जे क्लेम करतात ऑफर कमी आहे, त्यांनी एक आर्किटेक्ट नेमायचा, त्यांनी परत फिजिबिलिटी काढायची आणि त्या फिजिबिलिटी रिपोर्ट नुसार मी परत काम करायला तयार आहे. कोणाच्या डोक्यात आपल्याला काही कन्फ्युजन नकोय. मग त्या आता शेवटी हे सोसायटी म्हटलं की अजेंडा आला, नोटीस पिरियड आली, लोकांची वेळ आली, पण मी त्यात काय गडबड केली. म्हटलं तुझ्या डोक्यात जर तुला वाटतं ना कमी मिळतंय तर तू आर्किटेक्ट स्वतंत्रपणे अपॉइंट कर, त्यांच्याकडनं फिजिबिलिटी स्टडी करून घे. मला असे उगाच
असंतुष्ट लोक नको आहेत म्हटलं, जे आपलं, कारण समोर सगळे हिशोब आहेत, त्या हिशोबामध्ये काहीच नाही. मग त्यांनी त्याची अजून एक कमिटी फॉर्म केली. परत चेकिंग ऑफ द फिजिबिलिटी रिपोर्ट, मग त्यालाच प्रमुख करून टाकला. जो ऑब्जेक्ट म्हणायचा ना की कमी ऑफर मिळते, कमी ऑफर मिळते, त्याला प्रमुख केला. एक 4-5 जणांची कमिटी केली. मग त्यांनी 3-4 आर्किटेक्ट फिरले, त्यातला एक त्यांनी निवडला. म्हणजे रिलेटेड प्रोसेस परत थोडक्यात त्यांनी सुरू केली. पण मी म्हटलं अनलेस अँटिल एव्हरीवन इज सॅटिस्फाईड, मला आय डोंट वॉन्ट टू हरी अप, तुम्ही सगळे सॅटिस्फाईड व्हा, देन ओनली विल गो. पण त्यात त्यांनी फिजिबिलिटी रिपोर्ट केला, परत त्यांची मीटिंग झाली आणि त्यात त्यांना असं निष्पन्न आलं की जे आम्ही प्रपोज केलेलं आहे दॅट इज द बेस्ट पॉसिबल थिंग दॅट कॅन हॅपन. त्यापेक्षा जास्त काही मिळू शकत नाही. कारण लोक काय करतात, बऱ्याच वेळा पेपर मधल्या काहीतरी बातम्या वाचतात, काहीतरी त्यांचं कन्फ्युजन क्रिएट होतं. मी कन्फ्युजन क्रिएट झालं की म्हटलं ठीक आहे, माझं अग्रीमेंट रजिस्टर्ड, मला त्याला एंटरटेन करायची, मला कळलं बरोबर असले पाहिजे, त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं असतं. तर मी परत आम्ही 6 महिने घेतले त्याच्यामध्ये. 6 महिने आम्ही थांबलो. त्यांनी परत फिजिबिलिटी अनालिसिस केली आणि त्यानंतर परत त्यांनी स्पेशल एजीएम बोलवली आणि एजीएम मध्ये परत ते घेऊन बरोबर जायचं असतं. आपल्याला काय ठीक आहे, मेजॉरिटी सगळं आपल्या लिगली आपल्या, पण आय डोंट दॅट आस्पेक्ट. ठीक आहे, तुला कन्फ्युजन आहे ना, परत अपॉइंट कर, परत कर, आणि परत हिशोब तिथं झाला. अशा हिशोबाने सगळ्या गोष्टी तिथं होत गेल्या. परत बाकी तिथे अजून एक वेगळी सोसायटी होती. आता इथं कसं आहे, एका बिल्डिंग मधल्या पण एकमेकांच्या लोकांचं पटत नाही. ती दुसरी सोसायटी जी होती ती इट वॉज हार्डली 8 years ओल्ड, 8 to 9 years ओल्ड. आणि त्यांचे काय, आणि ह्या बिल्डिंग होत्या 25-1 वर्ष जुन्या. त्यामुळं आता 8 वर्ष जुनी बिल्डिंग आहे आणि मग तुम्ही कसं काय लगेच रिडेव्हलपमेंटचा विचार करणार. तर कन्व्हिन्स करायला थोडा त्यामध्ये वेळ गेला. पण लेटर ते ऑल्सो अंडरस्टूड की झालं तर ह्याच्याबरोबर शकेल, तर आमचंही कधी होणार नाही आणि आमचंही कधी चांगलं होणार नाही. तर ह्या थोड्या कशा असतात, रिडेव्हलपमेंट करताना, आता आम्ही कुठला प्लॉट घेतो त्यात किती 2 ते 3, 4, 5 जमीन मालक असतात, तिथले तर विषय लगेच संपवतो. इथे एकेका 100 लोक राहणारे असतात, तर हे 400 लोकांना आपण एकत्र करून आपल्याला काम करायचं असतं. त्यामुळे मी लगेच थांबलो. मी म्हटलं ओके, विल डू अगेन. आणि तुम्हाला वाटलं याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त मिळणार असेल, आय विल सरेंडर द प्रोजेक्ट, मला काही इश्यू नाही त्यामध्ये. आणि त्यांनी केला, सगळा अभ्यास केला. मग सगळ्यांनी स्पेशल एजीएम घेऊन तो परत विषय पण सॉल्व्ह झाला. अशा काही काही गोष्टी आता शेवटी कसं आहे, आपल्या सगळ्यांच्या सहमताने आपल्याला करायचं. आपण ठीक आहे, माझ्या अग्रीमेंट लिहिलंय ना, ही ऑफर आहे, आता तुला मी काय एंटरटेन करणार नाही, हे मला म्हणणं खूप सोपं होतं. पण म्हटलं तसं न करता एव्हरीवन, सगळ्यांना आपण कॉन्फिडन्स मध्ये घेऊ. ठीक आहे, तुला शंका आहे ना, तू अभ्यास कर. उगाच घरात बसून काहीतरी बोलण्यात पॉइंट नाही. आर्किटेक्ट नेम, टेक्निकल पर्सन्स नेम, अभ्यास कर. आणि आजकाल जगामध्ये काही लपून नाहीये, सगळ्यांना माहितीये कुठल्या गोष्टीची काय किंमत आहे. आम्ही टाईल काय रुपयाची वापरतो, ती फिटिंग काय ह्याचं असणार आहे, स्टीलचं कन्झम्पशन काय असणार आहे, किती आमच्याकडे पण एस्टिमेटर्स आहेत आणि तुम्ही ते एस्टिमेट व्हॅलिडेट करू शकता प्रत्येक गोष्टीचं. आणि त्यात आपल्याला, म्हणून आपल्याला जोर जबरदस्तीने का, कुणाला काही शंका असेल तू बस अभ्यास कर, त्याला आपण समजून सांगू. आपल्याला काय त्याला असं त्या गोष्टी करत देत आपण. तर अशा पद्धतीने तो गोष्टी झाल्या. माझा प्रश्न वेगळा होता. डेव्हलपमेंटला जाते आणि प्रॉपर प्रोसिजर फॉलो करते, तेव्हा 2-4 मेंबर ही प्रोसिजर थांबवू शकतात का, किंवा त्यामध्ये काहीतरी आडकाठी आणू शकतात का, या अनुषंगाने होते. टेक्निकली सांगितलं ना तर थांबू शकत नाही. तो कायदा खूप क्लिअर आहे एकदम. बेसिकली जर कसं आहे, बेसिकली वन्स मेजॉरिटीने तुम्ही जेव्हा निर्णय घेतला तर कोर्टाचं, आता वाचुले साहेब तुम्हाला त्यामध्ये गाईड करू शकतात. ती लिगल बाजू आहे, तेव्हा लिगल बाजूमध्ये ते जास्त बोलू शकतील. टेक्निकली काय असेल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेल, प्लॅनिंगच्या बाबतीत सांगू शकेल. येतात लिगल ऍडवायझर तुम्हाला बऱ्यापैकी लॉ क्लिअर आहे. बऱ्यापैकी आता आपल्या कोर्टाने पण बऱ्यापैकी ऑर्डर्स दिल्या सुद्धा आहेत. अशा बऱ्याच रिव्ह्यूमेंट मध्ये गोष्टी झालेल्या पण आहेत. ते त्या केसेसचे रेफरन्सेस पण रेडी आहेत. म्हणजे असं काय, हा असं आजच्या मितीला हा काही, हे जर 6 वर्षापूर्वी असले असतं ना, की मग सगळं ते काय होणार काय नाही हे सगळे प्रश्न येऊ शकतो. बट नाव आफ्टर 6 years
द लॉ इज व्हेरी मच क्लिअर ऑन दॅट. सगळी प्रोसेस फॉलो केली असेल, सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली केल्या असेल, काय येत नाही त्यामध्ये. मला वाटतं ना, चल तू पण ये आणि कर. त्या 6 महिने गेले आमचे. 6 महिने काय मग कमिटी फॉर्म. आता ती सोसायटी आता एवढा माणूस आडकाठी करतोय, म्हणजे सगळं लिखाण काम आलं. मग ठीक आहे, असं ठरलं. मग त्याची कमिटीची मीटिंग बसली. मग 15 दिवसाची नोटीस टाकून अजेंडा, कुणाला या नवीन कमिटीमध्ये सामील व्हायचंय, मग त्यांचे इन्व्हिटेशन. मग ते आता प्रोसिजर सगळी रन करायची म्हटलं की प्रत्येकाला 15 डेज नोटीस पिरियड आहे. मग 5 आर्किटेक्टच्या भेटी, ह्या आठवड्यात यांची, मग नंतर उद्या यांना वेळ नाही, त्यांना वेळ नाही. म्हटलं तुम्ही तुमची प्रोसिजर सगळी फॉलो करा. फॉलो केल्यानंतर आपण बसू. त्यामुळे तर जर सगळ्यांचं एकमत असेल ना, तर एका महिन्यात सगळ्या गोष्टी संपतात. जर तुम्हाला अडकवायचं असेल, मग प्रोसिजरने तुम्हाला तो वेळ तुम्हाला द्यावा लागेल. ते तुम्हाला ऑप्शन नाही. फॉलो द प्रोसिजर इन रिगार्ड्स. ऑनलाईन बसले. हा बोल गवस, काय तुम्ही बोला. मीच विचारू? मीच विचारू? हा बोला. हा, मग मायक्रोफोन ऐकू येत आहे तिकडे? हो, ऐकू येतंय. ऐकू येतंय. आवाज येतोय. मग माझा प्रश्न असा होता, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुम्ही जॉईंट व्हेंचर विथ अनदर बिल्डर करून कंबाईंड एक कंपनी करणार आहात. पण ती आता टेंडर भरायच्या आधी ती कंपनी केलेली असणार आहे का? टेंडर भरून तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर मग तुम्ही ते करणार? आणि मग तसं झालं तर मग लिगल इम्प्लिकेशन्स काय आहेत? वे डू वी स्टँड विथ गिव्हिंग यू द कॉन्ट्रॅक्ट अँड इट्स व्हॅलिडिटी? ऐकू आलं का? हो हो आलं. हो. आता आम्ही काय सांगतोय. टेंडर भरतानाच नव्हतं. हा, ओके, नो आवाज प्रॉब्लेम. आला का? या कळलं. उत्तर ऐकायला मिळतं. हो हो. ठीक आहे. अजून काही कोणाला प्रश्न? सर, टेंडर मध्ये काही सगळं वाचले, सगळ्या गोष्टी तुम्हाला काही त्या जाचं गाठी वाटल्या याच्यामध्ये, की काही ईएमडी असेल, फुल पोटेन्शियल, बँक गॅरंटी? आता याच्यामध्ये मला काय वाटतं, बेसिकली बँक गॅरंटी जो आहे, जर आम्ही 100 कोटीचं चलन तुमच्या नावाने भरणार असो, तुमच्या नावाने, तर त्याचा किती तुम्हाला उपयोग होईल? आम्ही बँक गॅरंटी देऊ, पण ती कॉस्ट एवढी तुमच्यावर लोड होणार आहे. बँक गॅरंटी द्यायला काय, प्रत्येक गोष्टीला किंमत कॉस्ट आहे. तुम्ही अजून सांगितलं 50 नाही 100 कोटीची बँक गॅरंटी द्या, 100 कोटीची घ्या, पण त्याला ती कॉस्ट आहे. बँक गॅरंटी बँकेचा जेवढा इंटरेस्ट रेट आहे तेवढा इंटरेस्ट रेट लागतो. तर ह्या काही गोष्टी, जर आपण 100 कोटी जर तुमच्या नावाने आपण टीडीआर परचेस करणार असू, तुमच्या सोसायटीच्या नावाने जर चलन भरणार असू, तर 100 कोटीची गॅरंटी 50 कोटी खूप मोठी आहे. बाकी काय, शेवटी तुम्ही 50 काय 100 सांगितले ना, तर काय प्रोजेक्टची कॉस्ट वाढणार आहे. आणि त्या कॉस्टने, कॉस्ट वाढू दे प्रोजेक्टची, पण त्यांनी काहीतरी मेंबर्सला बेनिफिट पण व्हायला पाहिजे. नुसतीच कॉस्ट वाढून काय उपयोग नाही आपल्याला. मेंबरचा बेनिफिट कसा होईल त्या अनुषंगाने आपल्याला थोडासा त्यामध्ये बघता येईल. बाकी काय हे नाही त्याच्यामध्ये. त्यामध्ये आम्ही एक सुचवतो की टेंडर भरताना 2 ऑप्शन मध्ये टेंडर भरा तुम्ही, की मी बँक गॅरंटी न देता माझी ऑफर ही असेल, बँक गॅरंटी किंवा जे फुल पोटेन्शियल ते सिक्युरिटी ही ऑफर असेल, असं द्या. म्हणजे मला एका पेजवरती सर्वांना आणता येईल. जो कॉल काय घ्यायचा तो सोसायटीचा आहे. नक्कीच. तुम्ही तसं द्या, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल आणि आम्हालाही सोपं जाईल. कारण आम्ही ना तुमचे सँक्शनिंग चार्जेस वर्कआउट केले, जवळजवळ 130-140 कोटीपर्यंत सँक्शनिंग चार्जेस आहेत. 130 कोटी रुपये भरपूर झाले आपल्याला सिक्युरिटी. म्हणजे हे ऍडिशनल हे वाढून काय होणार, हे तुमचे स्क्वेअर फीट कमी होणार आहेत. अलग लक्षात, ते कशाला घालवायचे आपण, असं एक प्रामाणिक मत आमचं त्यामध्ये होतं. तर त्या पद्धतीने आपण 2 पद्धतीने आपण ते करू शकतो त्याच्यावर. आणि आता 1-2 गोष्टी पण याच्यामध्ये महत्वाच्या ठरतील. आता ही आपली प्रोसेस सुरू झालेली आहे, ही जेवढी आपल्याला लवकर एक्सपिडाइट करता येईल
तेवढं आपण केलं पाहिजे, नाही तर काय होणार, गेले 3 वर्ष रेडी रेकनर रेट वाढलेला नाही. आता लोकसभाची इलेक्शन झाली आहे, विधानसभा पण झाली आहे, आणि त्यामुळे या महाराष्ट्राला इथला 10% रेडी रेकनर रेट 100% वाढणार आहे. हे तुम्ही गृहीतच धरून, आणि कसं आहे आजूबाजूला व्यवहार पण झालेले आहेत. त्यामुळे गेले 3 वर्ष सगळे इलेक्शनमुळे काय हेवीली नी वॉन्ट टू इन्क्रीज द रेडी रेकनर रेट, पण इलेक्शनमुळे काय त्यांना वाढवता येत नाही. तर त्यांना बऱ्यापैकी कल्पना असेल त्या 3 वर्षात रेडी रेकनर रेट वाढलेला नाही, तो दरवर्षी 5-7% वाढायचा. आता इलेक्शन संपल्यामुळे ह्यावेळेस ते नक्कीच तो आपल्याला बॉम्ब टाकणार. तर आपल्याला कसं काय त्या न पडता कसं लवकरात लवकर उरकता येईल प्रोसेस, हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच बेनिफिशियल राहील त्या केस. मला असं वाटतंय सरांनी अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. आणि हा सर, वोट ऑफ थँक्स. खरं तर तुम्ही नवीन आहे आणि आम्हाला पण तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी प्रत्येकाने जसं जुनं आहे तसंच तुम्हाला म्हणजे तुमचं ऑफिस होतं आणि सगळेजण तुम्हालाही ओळख, त्यामुळे एक तुमच्याबद्दल थोडा वेगळा अप्रोच राहील ऑलवेज. आणि अर्थात तुम्ही जो वेळ दिला या ठिकाणी आणि एक ओपन डिस्कशन केलं, काही तुमचे जे डाऊट्स होते ते आम्हाला शेअर केले, काही जे टर्म्स कंडिशन्स जर अजूनही तुम्हाला काय असतील तर मेरिटचे एक्सपर्ट्स आहेतच ऑलवेज तुमच्या कुठल्याही क्वेरीज सॉल्व्ह करण्यासाठी. आणि एकच अपेक्षा आहे, तुम्ही तुमचं या ठिकाणी एक ब्रँड नेम आहे कोथरूडमध्ये, कारण तुम्ही स्थानिक आहात, तर एक ब्रँड नेम आहे, अपेक्षा पण आमच्या आहेत, त्या अपेक्षाची पूर्तता कराल अशी एक अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. व्यंकटेश बिल्डकॉनचे पण एक टेक्निकल डायरेक्टर, त्यांचे लायझिंग ऑल दिस सगळ्या गोष्टी, गजानन पांजरकर साहेब, त्यांचं आता मी प्रतीकनगरचा जुना मेंबर म्हणून स्वागत करतो या मीटिंग. तर अशा पद्धतीने व्यंकटेश ग्रुप असेल किंवा आम्ही असेल, आमचं वी आर टेक्निकल पीपल, आम्ही काय मार्केटमधून 10 रुपये आणले आणि त्यातनं चला आपल्याला 5 रुपये कमवायचे, हा आमचा अँगल नाही आहे. म्हणजे लाईक आम्ही प्युअरली तुम्हाला सांगू शकतो, आजबे साहेब पण इंजिनियर आहे, मी सुद्धा इंजिनियर आहे. म्हणजे आम्ही शेवटी हा एक व्यवसाय म्हणून आम्ही करत आहे, आम्ही पॅशन म्हणून काम करतो. त्याचं काय मार्केटमधला हिशोब असतो, तर 10 रुपयाला मला 5 रुपये मिळाले पाहिजे, बाकी प्रोडक्टचं डिझाईन स्पेसिफिकेशन मला काय घेणं देणं नाही. हा असा अप्रोच आमचा मुळीच नसतं रे. आमचे सगळ्या दोघांचे प्रोडक्ट्स बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याची अनुमती येईलच. आणि आपण सगळ्यांनी एवढा आम्हाला वेळ दिला, आमचे प्रश्न आमच्या उत्तर. एक शेवटचा प्रश्न, साधारण हा प्रोजेक्ट व्हायला किती दिवस लागतील? समजा तुमचं सिलेक्शन झालं तर सँक्शनिंग पासून पोझिशन पर्यंत हा कालावधी काय असेल? अराउंड 48 मंथ्स आपण पकडलं पाहिजे इथं. त्याच्या लवकरच होऊन जाईल. लवकर कसं आहे, लवकरच पोझिशन द्यायला आवडतं. आता आम्ही जो एनिटास प्रोजेक्ट करतोय तो 25 मध्येचा प्रोजेक्ट आहे. आता आमचा शेवटचा स्लॅब चाललाय आणि वी आर इन 18th मंथ राईट नाव. आणि अजून 3 महिन्यामध्ये तर आमची बिल्डिंग कम्प्लीट झाली. इन 24 मंथ्स फॉर्म हा आलू फॉर्म आहे त्यामध्ये. आलू फॉर्म आणि थोडं हायब्रिड पण आहे त्याच्यामध्ये. हे सगळं काय बेसिकली तुम्ही प्लॅनिंग कसं करताय, तुमच्या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज कशा प्लॅन करताय, यांनी करून शक्य होऊ शकतं. आता 18 मंथ मध्ये आता आपला शेवटचा स्लॅब चाललाय. आमचं कसं असं, वी रन ऑल द ऍक्टिव्हिटीज पॅरलली. म्हणजे जसं वरती काम चालतं, खाली ब्रिक वर्क काय असेल, प्लास्टर असेल, टायलिंग असेल. टायलिंग 15 फ्लोअर पर्यंत झालेलं आहे. फक्त काय शेवटचं लिफ्ट रूम झाल्याशिवाय लिफ्टचं काम चालू करत नाही, म्हणून ती लिफ्ट खाली बेसमेंट मध्ये पडलेली आहे आमच्या. हे कसं आहे, थोडंसं लॉजिस्टिक्स आणि थोडं प्लॅनिंग जर तुम्ही केलं तर हे जास्त काही आवड वाटत नाही आम्हाला. तर आम्ही दीज आर नॉट ॲज्युम नंबर्स, हे आम्ही आता जे एक्झिक्यूट करतो ते आम्ही सांगतो बेसिकली. अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे आम्ही 48 टाकलेलं आहे, पण आम्ही 2 वर्षाचं पोझिशन देतो, 2-2.5 वर्षामध्ये. इट इज ऑलवेज बेटर त्या गोष्टीसाठी. आणि इथे पण आपण लवकर, आता इथे कसं आहे बेसिकली आपले बोलू का सांग? पार्किंग आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर बिल्डिंग आणि सगळ्या, आता पूर्वी कशा तुमच्या अशा स्कॅटर्ड बिल्डिंग्स आहेत, ह्या केसमध्ये सगळे एकाच प्लेन वरती बिल्डिंग येणार आहेत तुमच्या, कारण पार्किंगचे पुढे नसणार आहे. त्यामुळे ही बिल्डिंग आज चालू करू, ती 2 वर्षांनी चालू करू, असं तुमच्या बाबतीमध्ये होणार नाही, कारण ते करता पण येणार नाही. 15 साहेब,
तर बऱ्यापैकी प्रश्न विचारू का रे? आणि तुम्ही एक्झिस्टिंग आपलं आम्हाला आता आम्ही सांगण्यापेक्षा यू इव्हॅल्युएट दॅट. काय प्रश्न असेल तर विचार. एकच मिनिट ऑनलाईन येतोय. विचारू? हा विचार. हा. अरे आता ते बोलता बोलता म्हणाले 48 मंथ्स लागतील फ्रॉम स्टार्ट टू फिनिश आफ्टर गेटिंग द कॉन्ट्रॅक्ट. बरोबर आहे ना? मला ऐकू आलेलं 48 मंथ म्हणाले. बरोबर आहे. हा. तर 48 मंथ असेल म्हणजे 4 वर्ष झाली. आणि आता सगळे 3 वर्षाचं बोलतायत, टॅक्स ऑफिस 3 वर्षाचं बोलताय, कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचं बोलतायत. नाहीतर ते स्टॅम्प ड्युटी आणि काय काय वेगळं लागेल वगैरे, तर त्याचं कसं काय व्हायचं? ओके. लक्षात आलं ना? का परत सांगू? हा पुन्हा बोला जरा. हॅलो. ओके. आता बोलता बोलता ते म्हणाले 48 मंथ्स लागतील फ्रॉम स्टार्ट टू फिनिश पोझिशन पर्यंत. पण आपल्याला आतापर्यंत जो काय ऍडवाइस दिलाय मेरिटनी अँड अदर्स की 3 वर्षात प्रोजेक्ट झालं तर सगळं ठीक आहे. टॅक्स ऑफिस म्हणताय 3 वर्षानंतर झालं तर ते कॉस्ट वेगळी होईल, टॅक्सेशन वेगळा पडेल, तुमची आयडी वेगळी होईल. तर ते जरा परत एकदा क्लॅरिफाय करायला सांगा, कारण 48 मंथ्स असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे. हो. ओके, थँक्स. हा हा ठीक आहे कळलं. हॅलो. ते म्हणताय की मेरिट मध्ये होतं 3 वर्षानंतर टॅक्सेशन आले एक्स्ट्रा पडते. तर 4 ते मध्ये ज्या तुला सांगितलं की त्यांनी 4 वर्ष लागतील 48 मंथ कॅपिटल गेट. बेसिकली मुद्दा काय होता की 36 महिन्यामध्ये आपल्याला एक्झिस्टिंग मेंबर्सला अदरवाईज इन्कम टॅक्स मध्ये कॅपिटल गेनचा हा एक क्लॉज आहे. 3 वर्षात नाही पोझिशन मिळालं तर मेंबर्सला कॅपिटल गेन लागू शकते. त्याच्यासाठी 36 महिन्यामध्ये पोझिशन मिळणं हा क्रायटेरिया होता आमचा, जो टेंडर मध्ये टाकलाय आणि तुम्हाला क्रायटेरिया शीट मध्ये दिलेला आहे. त्या संदर्भातला प्रश्न होता 36 महिन्यात पोझिशन होईल का? करू शकतो. टेंडर ऑफर मध्ये मेन्शन करतो. एवढ्या समोरासमोर नाही सांगता ना, त्यांना अभ्यास करावा लागेल. त्यांचा ऍड्रेस केला आपण टेंडर मध्ये मेन्शन करू. ओके. मीटिंग संपली असं अधिकृतरित्या जाहीर करू ना. चलो, थँक्यू सो मच फॉर कमिंग.